नमस्कार, मी आहे संतोष मालुसरे. सध्या आपण आहोत महाबळेश्वर तालुक्यातील खांबील गावी. या ठिकाणी 7 आणि 8 मे रोजी स्वयंभू ईश्वरेश्वर गणेश मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आपण पिंड पाहू शकता. ही प्राचीनकालीन पिंड आहे. या ठिकाणी पिंडीवर हा गणेश गणेश बाप्पा आहे. गणेश या ठिकाणी या अतिशय जल्लोषात असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. आपण सर्व या ठिकाणी मंडप असेल, डेकोरेशन अतिशय सजावट करण्यात आलेले आहे. आणि आपण या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की उद्याच्या कार्यक्रमाचं कशा प्रकारे नियोजन आहे. आपण प्रथमतः या गावचे विद्यमान सरपंच आहेत बाजीराव. काय सांगाल आपण कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे, जे स्वयंभू प्राचीनकालीन आहे, काय सांगाल? नमस्कार, संतोष मालुसरे. आपण या ठिकाणी आला पहिला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी उद्या गुरुवार दिनांक 7/5/2026 आणि शुक्रवार दिनांक 8/5/2026 रोजी या श्री स्वयंभू ईश्वरेश्वर गणेश मंदिराचं भव्य आणि दिव्य असं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाचं साधारणतः 8 ते 10 दिवस आमचे ग्रामस्थ, आमचे बंधुराज सुभाष अर्जुन कदम उद्योजक यांच्या सगळे सौजन्याने या ठिकाणी उभं आहे. आमचे मित्र संतोष रामचंद्र गुरुजी कदम, आमचे दुसरे मित्र बंधू लक्ष्मण गोविंद कदम, या विभागाचे तापळ विभागाचे शिवसेना प्रमुख आणि आमचे सगळे ग्रामस्थ, आम्ही जवळजवळ 8 ते 10 दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केले. मग तो कार्यक्रम 7 तारखेला कसा करायचा, 8 तारखेचा कसा करायचा, हे सगळं नियोजन झाले. महत्त्वाचं म्हणजे आता ही जी पिंड आहे, ही पिंड आमच्या पूर्वपार पिंड आहे, प्राचीन कालापासून. आता त्या या ठिकाणी मंदिर व्हावं अशी आमच्या पूर्वजांची इच्छा होती आणि ती इच्छा साधारणतः मला वाटतं बऱ्याच वर्षापासून आता ती पूर्णत्वास आली. या ठिकाणी या पिंडीवरती उजव्या सोंडेचा गणपती आहे. साधारणतः 5-25 वर्षापूर्वी आमचे पूर्व असे सांगायचे की या ठिकाणी काय त्याला म्हणजे भागीत्री यायची म्हणजे इथं फार मोठं काय होतं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी उंबर होता, एक गाजलेलं झाड होतं. आणि हे सगळं करत असताना आमच्या ग्रामस्थांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी आता उद्या हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य होणार आहे. लक्ष्मण कदम आहेत आपल्यासोबत. या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप असेल. या ठिकाणी श्री स्वयंभू ईश्वरेश्वर गणेश मंदिर याचं उद्या 7 आणि 8 मे रोजी भव्य आणि दिव्य असं उद्घाटन होतं आहे. या उद्घाटनासाठी आमच्या गावचे उद्योजक सुभाष अर्जुन कदम, संतोष सकाराम कदम, आमच्या गावचे विद्यमान सरपंच बाजीराव किसन कदम आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हे मंदिराचं उद्घाटन होतं आहे. या मंदिराचा भव्य आणि दिव्य असा उद्घाटन होतंय. महाबळेश्वर तालुक्यातील जावली तालुक्यामधून, सातारा जिल्ह्यामधून सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. आणि त्यांच्याबरोबर येणारे सर्व मान्यवर आणि सर्व भागातील येणारे मान्यवर भाविक भक्तांचं या ठिकाणी भव्य स्वागत होणार आहे. आणि शेवटची प्रतिक्रिया आपली या विभागातील लोकांना काय सांगाल, भाविक भक्तांना? आता जवळपास आम्ही मुख्यमंत्री असतील आपल्या विभागाचे सुपुत्र माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना सुद्धा आम्ही आमंत्रण केले. या विभागाचे दुसरे आपले आमदार, मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मकरंदाबा पाटील यांना सुद्धा निमंत्रण केले. या कार्यक्रमासाठी खास आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब सुद्धा येणार आहेत. या विभागातील सगळे मान्यवर येणार आहेत. मला वाटतं येरण्यापासून पूर्ण ताप असेल, बामणोली असेल, कोयना कांदाटी, या विभागाचे सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतील असे आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत बॉडी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि आमचा कार्यक्रम फार चांगला होईल याची आम्हाला सर्व ग्रामस्थांना अपेक्षा आहे. या ग्रामस्थांनी फार मोठ्या ठिकाणी काम केले, गेले 8 ते 10 दिवस फार मेहनत घेतले. कार्यक्रम चांगला होईल. येणाऱ्या सर्व भाविकांना आमच्या मनापासून शुभेच्छा असतील. त्यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभ आशीर्वाद घ्यावा. तर या ठिकाणी हे होते सरपंच बाजीराव कदम, त्याचप्रमाणे लक्ष्मणदादा कदम यांनी सांगितलेले ग्रामस्थ आहेत. या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि प्राचीनकालीन मंदिर आहे. या ठिकाणी सर्वांनी येऊन सर्व भाविकांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती. कॅमेरामन करण मालुसरे, संतोष मालुसरे, परिवर्तन न्यूज, खांबील.